नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णास किचनमध्ये मी पल्लवी तुमचं खूप खूप स्वागत करते। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे डाळभाजी बनवण्याची रेसिपी। तर ही डाळभाजी तुम्ही अनेकदा बनवली असेल, पण महाप्रसादामध्ये जी डाळभाजी बनते आज त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याकरता मी इथे तेजपत्ता घेतला, एक मोठी विलायची घेतलेली आहे, मिरच्या कांदे घेतलेले आहे, त्यानंतर अद्रक आणि लसूण मी क्रश करून घेतलेला आहे, जाडसर ती पेस्ट घेतलेली नाही। भरपूर असे टोमॅटो घेतलेले आहे, पालक धुवून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। इथे मी तुरीची डाळ आणि चण्याची डाळ ही अर्धा घंटा भिजत ठेवलेली होती, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर मी 2 ते 3 वांगे घेतलेले आहेत। आता मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे, छोट्या कुकरमध्येच आपल्याला ही डाळभाजी बनवायची आहे। तर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये मी घालणार आहे सुरुवातीला तेल। तेल आपल्याला थोडं भरपूरच घालायचं आहे, कारण आपल्याला डबल तडका द्यायचा नाही आहे। ही 10 ते 15 मिनिटात ही आपली डाळभाजी बनवून रेडी। तर मैत्रिणींनो, आपलं तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी घालणार आहे आता मोहरी आणि जिरं मी घातलेलं आहे। त्यानंतर इकडे कढीपत्ता, तेजपत्ता, मिरची आणि मोठी वेलची जी घेतलेली आहे ती मी घालणार आहे। त्यानंतर कांदा आणि अद्रक आणि लसूण जे मी क्रश करून घेतलेलं होतं ते मी यामध्ये घालणार आहे। हे आपल्याला छान होऊ द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी भरपूर असे टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते आणि तुम्ही ती करून बघता का? कुठून ही रेसिपी बघता मला तुम्ही मेसेज करा। त्यानंतर मी थोडंसं तिखट घातले। त्यानंतर मी ॲड करणार आहे वांगे। मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले होते, हे 2 बारीक चिरलेली मी वांगे यामध्ये घालणार आहे। त्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली ही पालक मी यामध्ये घालणार आहे। मैत्रिणींनो, यामध्ये आता मी चण्याची डाळ आणि तुरीची डाळ मी जे धुवून ठेवलेली होती, अर्धा तास भिजत घातलेली होती, ती मी यामध्ये घालणार आहे। यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी मीठ घालायचं आहे, अंदाजानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। तर मी 2 चमचे इथे मीठ घातले। आणि आता यामध्ये मी घालणार आहे पाणी। तर पाणी आपल्याला फार जास्ती घालायचं नाही आहे, डाळभाजी थोडी घट्टच असते, आपल्याला ही पातळ करायची नाही आहे। आणि नंतर कुकर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करायचं। तर 15 मिनिटात आपली ही डाळभाजी रेडी होते। मैत्रिणींनो, मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपली ही डाळभाजी शिजून रेडी झालेली आहे। तर याला आपण थोडंसं घोळून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान याला तर्री आणि तेल सुटलेलं आहे।